Hello everyone, welcome to Arvisa's English. So students, in this video, we will be seeing margin questions and their answers of the unsinkable ship lesson. So students, या व्हिडिओमध्ये आपण 8th स्टँडर्ड इंग्लिश मधील लेसन द अनसिंकेबल शिप त्यातील मार्जिन क्वेश्चन्स आणि पॅसेजमध्येच त्या क्वेश्चनचे आन्सर्स आपण फाइंड आउट करणार आहोत. ते मी ऑलरेडी तुम्हाला फाइंड आउट करून दिलेले आहेत. सो स्टार्ट द व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. अतिशय युजफुल असा व्हिडिओ होणार आहे. तुम्हाला तुमच्या पॅसेजमध्येच तुमचे आन्सर जे आहेत ते सापडणार आहेत आणि ते कसे शोधायचे हे सुद्धा तुम्हाला समजणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. लेट्स गेट स्टार्टेड. आता फर्स्ट क्वेश्चन बघा काय आहे. वाय वॉज द टायटॅनिक सो कॉल्ड. तर तिथे असं वाटते वाचून की हा जो क्वेश्चन आहे तो अर्धवट आहे, मे बी प्रिंटिंग मिस्टेक असू शकते, त्यामुळे आपण त्याच्या खाली द अनसिंकेबल शिप लिहिलेला आहे. हे क्वेश्चन काय बनत आहे आपला, वाय वॉज द टायटॅनिक कॉल्ड द अनसिंकेबल शिप. तिला अनसिंकेबल शिप का म्हणत होते. बघूया आपण. याचा आन्सर आहे या थर्ड पॅसेजमध्ये. एव्हरीवन थॉट दॅट द टायटॅनिक कुड नेव्हर सिंक. प्रत्येकाला असं वाटत होतं की टायटॅनिक कधीच बुडणार नाही. दे कॉल्ड हर द अनसिंकेबल शिप. त्यामुळे सर्व तिला अनसिंकेबल शिप म्हणजे न बुडणारं जहाज म्हणायचे. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट फॅसिलिटीज वेअर अवेलेबल ऑन द शिप. तर टायटॅनिकवर म्हणजे शिपवर कुठल्या फॅसिलिटीज अवेलेबल होत्या. तर त्याचा आन्सर आपल्याला सेकंड पॅसेजमध्ये सापडणार. शी वॉज ॲज टॉल ॲज अ बिल्डिंग विथ 15 स्टोरेज. तर टायटॅनिक जी आहे ती जवळपास 15 मजली बिल्डिंग एवढी उंच होती. इनसाइड शी वॉज लाईक अ लार्ज हॉटेल विथ ग्रँड स्टेअर केसेस, डायनिंग रूम्स, शॉप्स अँड स्विमिंग पूल्स. आणि आतमध्ये ती एखाद्या ग्रँड हॉटेलसारखी होती. त्यामध्ये ग्रँड स्टेअर केसेस होते, डायनिंग रूम्स होत्या, शॉप्स आणि स्विमिंग पूलसुद्धा होता. सो दीज फॅसिलिटीज, या सर्व फॅसिलिटीज या टायटॅनिकवर अवेलेबल होत्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट मेड द मॅन टर्न कोल्ड विथ फ्राईट. तर तो माणूस भीतीने का गारठला किंवा का घाबरला होता एवढा. तर त्याचा आन्सर त्याच्याच बाजूच्या पॅसेजमध्ये मिळून जाईल आपल्याला. बघूया आपण. कॅप्टन स्मिथ न्यू दॅट देअर वेअर आईसबर्ग्स नियर बाय. तर कॅप्टन स्मिथला माहिती होतं की आजूबाजूला आईसबर्ग्स आहेत. सो ही टोल्ड अ मॅन टू कीप अ वॉच फ्रॉम द टॉप ऑफ द शिप. त्यामुळे त्याने एका माणसाला सांगून ठेवलं होतं की त्याने त्या आईसबर्गवर लक्ष ठेवावं, म्हणजे आजूबाजूला आईसबर्ग आहेत का ते बघावे. सडनली ॲट 11:40 PM द मॅन सॉ समथिंग. अचानक 11:40 त्या माणसाने काहीतरी बघितलं. ही ग्रीव कोल्ड विथ फिअर. आणि तो भीतीने गारठला. अ ह्यूज आईसबर्ग स्टूड इन द पाथ ऑफ द टायटॅनिक. कारण बरोबर टायटॅनिकच्या रस्त्यामध्ये एक मोठाच्या मोठा आईसबर्ग जो आहे तो उभा होता. सो हे आहे या क्वेश्चनचं आन्सर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट वॉज द डॅमेज कॉज टू द शिप. शिपला कुठलं डॅमेज पोहोचलं. त्याचा आन्सर बघूया आपण. हर साईट. आता इथे हरच्या ऐवजी तुम्ही लिहायचं आहे टायटॅनिक्स. टायटॅनिक साईड स्क्रॅप द माउंटेन ऑफ आईस. अ शॉवर ऑफ आईस फेल ऑन द डेक अँड द आईसबर्ग कट होल अलॉंग द शिप्स साईड. तर टायटॅनिक जी टक्कर जी आहे ती त्या माउंटेन ऑफ आईस म्हणजे त्या आईसबर्गची झाली. तिची जी साईड होती, तिची जी एक बाजू होती ती त्याला घासली, धडकली असं आपण म्हणू त्या आईसबर्गला. त्यामुळे काय झालं की कट होल अलॉंग द शिप साईड. शिपच्या साईडला खूप मोठं असं होल पडलं. वॉटर बिगेन टू पॉर इन टू द लोअर डेक्स. आणि त्यामुळे जे आहे बाहेरचं जे म्हणजे समुद्रातलं पाणी होतं ते जहाजाच्या आतल्या भागामध्ये शिरायला लागलं किंवा भरू लागलं. तो हा डॅमेज जो आहे तो टायटॅनिकला झाला होता. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. वाय वेअर द पॅसेंजर्स इन ग्रेव डेंजर. पॅसेंजर्स एकदम ग्रेव डेंजरमध्ये का होते, म्हणजे संकटात का होते. तो इथे आहे आन्सर. द टायटॅनिक वॉज सिंकिंग रॅपिडली. टायटॅनिक जी आहे ती खूप रॅपिडली सिंक होत होती म्हणजे बुडत होती. द क्र्यू लोवर्ड द लाईफ बोट्स इन टू द सी. त्यामुळे जे क्र्यू होते, शिपवर काम करणारे लोक होते, त्यांनी ज्या लाईफ बोट्स होत्या त्या सगळ्या समुद्रामध्ये टाकल्या. बट देअर वॉज ओनली इनफ स्पेस इन द बोट फॉर अ फ्यू 100 पॅसेंजर्स. पण लाईफ बोट्सवर फक्त एवढी जागा होती की ते काही 100 लोकांना, 500-600 लोकांना वाचवू शकतील. सर्वांना वाचवता येईल एवढी जागा लाईफ बोटवर नव्हती. द टायटॅनिक हॅड मोर दॅन 2000 पीपल ऑन बोर्ड. आणि टायटॅनिक जी होती तिच्यावर जवळपास 2000पेक्षा जास्त प्रवासी होते. त्यामुळेच ते सर्वचे सर्व प्रवासी हे ग्रेव डेंजरमध्ये म्हणजे संकटामध्ये सापडलेले होते. व्हाय कुड कार्पाथिया नॉट डू मच टू सेव्ह मोर लाईव्स.
कार्पॅथिया लोकांना वाचवू का शकले नाही किंवा जास्त जास्त लोकांचे प्राण का वाचवू शकले नाही? तर कार्पॅथिया अराइव्ड ॲट 3:40 AM. कार्पॅथिया जी होती 3:40 सकाळी सकाळी पोहोचली. द शिप्स क्रू फाउंड द लाईफ बोट्स अँड सेव्ड 700 पीपल इन देम. शिपची जी क्रू होती त्यांना त्या ज्या लाईफ बोट्स होत्या त्या सापडल्या आणि त्यातील जवळपास 700 पेक्षा जास्त लोकांना त्यांनी वाचवलं. दे ऑल्सो फाउंड चेअर्स अँड पीसेस ऑफ वूड फ्लोटिंग ऑन द वॉटर. त्यांना खूप सारे चेअर्स आणि पीसेस ऑफ वूड म्हणजे लाकडांच्या ज्या वस्तू आहे त्या पाण्यावर तरंगताना सुद्धा दिसल्या. बट ऑलमोस्ट ऑल द पीपल इन द वॉटर हॅड ड्रॉन ऑर डाईड ऑफ कोल्ड. पण जेही लोक पाण्यामध्ये होते किंवा पाण्यामध्ये ज्यांनी उडी घेतली होती ते लोक एकतर बुडाले होते किंवा मग थंडीने गारठून जागीच डाईड म्हणजे डेथ झाले होते. कार्पॅथिया वॉज टू लेट टू सेव्ह देम. अशा प्रकारे कार्पॅथिया त्यांना वाचवू शकली नाही किंवा त्यांना वाचवण्यामध्ये कार्पॅथियाला उशीर झाला होता. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट टू कंपल्शन्स वेअर लेड डाऊन फॉर ऑल शिप्स इन 1913. 1913 मध्ये सर्व शिप्सला कुठल्या गोष्टी कंपल्सरी करण्यात आल्या? त्याचा आन्सर त्याच्या बाजूलाच मिळेल आपल्याला. इन 1913 इट वॉज डिसाइडेड दॅट ऑल शिप्स मस्ट हॅव इनफ रूम इन देअर लाईफ बोट्स टू कॅरी एव्हरीवन ऑन बोर्ड. 1913 मध्ये डिसाईड करण्यात आलं की प्रत्येक शिपवर एवढ्या इनफ लाईफ बोट्स असल्या पाहिजे, पुरेशा लाईफ बोट्स असल्या पाहिजे जेणेकरून ते प्रत्येकाचे म्हणजे शिपवर असलेल्या प्रत्येक प्रवाशाचे प्राण वाचवू शकतील. सेकंड, इट वॉज ऑल्सो डिसाइडेड दॅट शिप्स मस्ट कीप देअर रेडिओ वर्किंग एव्हरी आवर ऑफ द डे अँड नाईट. आणि हे सुद्धा डिसाईड करण्यात आलं की सर्व जहाजांचे रेडिओ हे दिवस रात्र चालू असले पाहिजेत. तर या दोन कंपल्शन जे होते ते करण्यात आले. नेक्स्ट, हाऊ फार हॅड द टायटॅनिक संक. टायटॅनिक किती खोल बुडाली होती? तर आन्सर आहे द शिप लाईंग इन 2 pieces ऑन द ओशन फ्लोअर ॲट द डेप्थ ऑफ अराउंड 4000 मीटर, दॅट मीन्स 13,000 feet. जवळपास 4000 मीटर खोल म्हणजे 13,000 फूट खाली शिप जी आहे ती 2 तुकड्यांमध्ये विसावलेली होती. इतक्या खाली ती बुडालेली होती. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते मार्जिन क्वेश्चन आणि तिथल्या तिथे आपण त्याचे आन्सर शोधलेले आहेत. आय होप सर्वांना फार युजफुल असा हा व्हिडिओ झाला असेल. नक्कीच व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून कुठल्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ हवा असल्यास तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कळवू शकता. आय विल सी यू इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.